कर म्हणलं की आती करते तर करीतच नाही ती, असली लोक आहे ती. काय करावं लोकांना कधी कधी कळत नाही. आपण सगळेच बरं काय, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जडण त्याहुनी दगड. आपली कशी अवस्था माहिती का, एका माणसाने एकटाच व्याख्यान केलं देव नाही याच्यावर. कशावर? देव नाही याच्यावर. कशावर? देव नाही. मी तासाने त्याला म्हणलं दादा पटलं तुझं, उद्याच माळ काढणार आपण. काय बोललास दादा तुम्ही, हा हा हा, काय ती अमोघ वाणी, काय ती शब्दरचना, हा काय काय ती बोलण्याची धमक, वा 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 वा. काय लोकांना पटवून सांगितलं, एवढं भारी पटवून सांगाय जमलं कसा? ती म्हणला देवाची कृपा. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. असलं उकळत घालून मुसळात न काढलं पाहिजे. अरे तासभर बोंबलला तू देव नाही म्हणून, आणि का बोललास तर देवाची कृपा. याला मूर्ख म्हणावं की शाणं म्हणावं हे आम्हालाच कळत नाही दादा. म्हणून विनंती आहे, हे असल्या भामट्या लोकांच्या नादी लागू नका दादा. तुमचं कसं आहे ना, तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. म्हणजे महाराज लोकांच्या पाय पडून लेकरू होतं हे मान्य आहे, कुठल्याच जगात जगता. आणि खरंच सांगा, जर महाराज लोकांच्या पाया पडून लेकरं झाली असती, लग्न काय बॉम्बलाई केली असती. कळलं त्यालाच कळलं महाराज. भाषा माझी नाहीये रे. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. वेडे आहात का तुम्ही? अरे देव समजून तरी घ्या. आणि देव समजून घ्यायला माणसाकडे नम्रता पाहिजे. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांचा अधिकार असून सुद्धा ते नम्रता मागतात. लहानपणा केवढा अधिकार दादा. तुकोबारांनी एका थापेत ओळखलं की सोनबा पखवाज वाजवतो. आणि मग ते पखावाजाची थाप ऐकून तुकोबारांनी आता मात्र आनंदाने डोळे झाकले, मनसोक्त कीर्तन केलं. वेळेचा भानही नाही राहिलं. आणि आज सोनबानीही असा पखावाज वाजवला, आजपर्यंत असा वाजलाच नाही. कीर्तन झाल्यावर टाळकरी पाया पडले, विनेकरी पाया पडले, चोपदार पाया पडले, सोनबा सुद्धा पाया पडला. काय सुंदर पखावाज वाजवलास म्हणून सोनबाच्या पाठीवर तुकोबाराय हात टाकला, पण हात काही पाठीला लागला, हात जमिनीला लागला. तुकोबारांनी डोळे उघडले. 2 तास पखावाज वाजवला, 2 मिनिटं थांबला नाही हा माणूस. रागावला काही की माझ्यावर. मी आजारी असताना त्याला बोलवलं ना वाजवायला. जाऊ द्या शास्त्री, आता सेवा तर झाली आहे, पण त्याच्या घरी जाऊन त्याला घेऊन या बरं. तो रागावला काही की माझ्यावर. सेवा सेवा सेवा, कीर्तनाला काय म्हणतात? सेवा. माणसं असलं भारी भारी फोनवर बोलतात आम्हाला, ताई प्रोग्राम पाहिजे. त्याच्यापेक्षा वाईट तुमची सुपारी किती, त्याच्यापेक्षा भंगार तारीख पाहिजे. तारखा करतो का रे आम्ही? हा, त्याच्यापेक्षा बेकार. परवा दिवशी मला एका माणसानं फोन केला, ती म्हणला ताई आमच्याकडे सप्ताह तुम्हाला घुसवायचं होतं. घुसवतो का सप्त्यात? घुसव मला. तुम्ही रिकामे आहेत का? नाही भरलेली आहे. डोकं कसं एक. अरे महाराष्ट्रात जन्माला आलात माऊली, कीर्तनकाराला फोन करताय, साध्या पद्धतीने विचारा की ताई सेवा पाहिजे होती, तुमच्याकडे वेळ असेल तर, आमच्या वेळेत तुमची वेळ बसत असेल तर आपण सेवा करूयात. किती गोड शब्द आहे. कशाला सुपार्यान तारकान प्रोग्रामन, कशाला रे? त्यात आमची नाही तुमची पात्रता कळती. ती फोन ऐकून मी तर तारीख घेत नाही. नकोच बाबा, याला कुठं वेळ देता? याची पात्रता तरी पाहिजे ना कीर्तन ऐकण्याची. वेळ त्याला देवा ज्याला कदर आहे संप्रदायाची. मी फक्त मनोरंजन म्हणून करतोय सगळं. अवघड आहे हो दादा. चला, आणि मग आता सेवा झाली आहे. रामेश्वर शास्त्री सोनबाच्या घरी गेले. दरवाजा वाजवला. 15 मिनिटं काही कुणी उघडला नाही. सोनबाच्या पुतण्याने 15 मिनिटांनी दरवाजा उघडला. सोनबा अंथरुणात. शास्त्री म्हणले आल्या आल्या झोपलास का रे सोनबा? माझ्यावर पण रागावलास का काय? अरे तुकोबाराय वाट बघतात तिकडे तुझी. एवढा 2 तास गोड पखावाज वाजवलास आणि 2 मिनिटं थांबला नाहीस. आणि आल्या आल्या पांघरुणात. सोनबा म्हणताय शास्त्री मस्करी करताय. अहो 2 पावलं उचलून दरवाजा उघडावा एवढीही ताकद नाहीये माझ्यात. हात उचलून पखावाज वाजवावा एवढी कुठून येणार आहे? मस्करी नका करू शास्त्री. माहित आहे चुकलंय माझं, आणि मलाही खूप वाईट वाटतंय. अहो प्राणात जीव शिल्लक आहे आणि तुकोबारायांचं कीर्तन वाजवता आलं नाही, याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य कुठलं? अहो याच्याऐवजी प्राण गेला असता तरी छान वाटलं असतं, पण इथं कीर्तन वाजवता आलं नाही, हे खूप वाईट वाटतंय. पण जीव सोडला नाही त्याचं कारण आहे तुकोबारायांना पाहिलं नाही. शास्त्री आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. फक्त एकदा मला पाठीवर घ्या आणि तुकोबारायांकडे न्या. मी एकदा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि मग जीव सोडतो. शास्त्रींनी खांद्यावर घेतलाय सोनबाला. तुकोबारायांकडे गेलेत. तुकोबारायांकडे पाहिलंय सोनबाने. तुकोबाराय म्हटले काय रे, रागावलास का रे राजा माझ्यावर? 2 मिनिटं थांबला नाहीस, एवढा गोड पखावाज वाजवलास. नका तुकोबाराय, नका चेष्टा करू. खरंच दुखत होतं हो तुकोबाराय. 2 पावलंही चलता येत नाही.
शास्त्रींनी खांद्यावर आणलंय तुकोबाराय. थोडाही प्राण शिल्लक असताना तर वाजवलं असतं तुकोबाराय. नका मस्करी करू. सुन मग वेड्यात नको काढूस. मग कुणी वाजवला 2 तास पक्का वाज? मी नाही वाजवला तुकोबाराय. शास्त्री यानेच वाजवला की नाही? दिसत तर हाच होता तुकोबाराय. का बम्माजी बुवा यानेच वाजवला की नाही? खोटं बोलतो, यानेच वाजवला. तुमच्या पायाची आण घेऊन सांगतो तुकोबाराय. सोनमा डोळ्यातनं पाणी आणून सांगतोय मी नाही वाजवला तुमच्या कीर्तनात पखावाज. आता मात्र तुकोबाराय पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या गोड स्वरूपाकडे पाहतात आणि डोळ्यात पाणी आणून म्हणतात, देवा उगोच तुला मी माय म्हणत नाही. अरे माझं कीर्तन गोड व्हावं आणि प्रसन्न मनाने व्हावं म्हणून सोनबा बनून 2 तास माझ्या कीर्तनात पखावाज वाजवलास. अरे फक्त पखावाज वाजवलास यात काय मोठं रे देवा? फक्त पखावाज वाजवलास यात काय मोठं रे देवा? या फाटक्या माणसाच्या पायात पडलास देवा. किती मोठ्या मनाचा रे तू. मला तुम्हाला तुकोबारायांचा अधिकार सांगायचा आहे. 3ही जगाचा स्वामी ज्या तुकोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवतो, विचार करा ते तुकोबाराय किती श्रेष्ठ असतील. तरी सुद्धा ते काय म्हणतात, लहानपण देगा. म्हणजे परमार्थामध्ये नम्रता किती गरजेची आहे हे तुम्ही समजून घ्या. अधिकार फार मोठा आहे, पण चरणावर मस्तक ठेवावंच. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात प्रगती करायची आहे, स्वाभिमान घाण ठेवू नका, पण अभिमान कधी बाळगू नका. फार होतं संतांकडे, नाही असं नाही. फक्त तुकोबारायांच्या वाटणीचे कर्जपत्र भरायला चालू केलं तर 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या. किती बैलगाड्या? 25. एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी आणि 100 ते 200 तोळं सोनं तुकोबारायकडे घाण होतं. तोळ्याचा विचार करा फक्त. आता 50 ते 55 आहे चालू. खरं आहे का नाही? 30-40 वर्षापूर्वी कितीनं तोळा सोनं होतं? तुमच्या लग्नात कितीनं तोळा होतं? पुढे बसलेले. सॉरी, तुमचं लग्न झालंय का? ती महत्वाचं आहे महाराज. तुम्हाला नसायची बायकोन मी दुकावर मीठ चोळायची. वर म्हणे तर कर्म काय सांगता असं नाही ना. हां बोलत जा. एक अंदाज पंच सांगा रे. 30-40 वर्षापूर्वी कितीनं तोळा सोनं होतं? हां 200-300 250-400 कसा जसं असेल तसं बरं का. चला आपण 300-400 धरू. 30-40 वर्षापूर्वीचा काळ आहे. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे माझ्या तुकोबारायांचा. आत्ताचा लाख तेव्हाचा रुपया. आत्ताचा लाख तेव्हाचा. अशा हिशोबानं माझ्या तुकोबारायची 65 लाखाची सावकारकी. विचार करा. थिंक अबाउट इट. आपला 2 BHK, एखादी 4 व्हीलर आणि एखादी बुलेट, तरी भट्टाच वाजवतो. हप्ते फेड पुन्हा वाजव. आम्हालाही कळतं रे दादा तुम्ही कसे आहेत ते. असं नाही की आम्हाला कळत नाही. दिखावा नका रे करत जाऊ. आणि आजकालची लोक स्वतःच्या सुखासाठी काही गोष्टी घेत नाहीत. आजकालची लोक गाडी सुद्धा स्वतःला बसायची म्हणून घेत नाहीत, लोकांची जिरवायची म्हणून घेतात. त्यानं घेतली वे 2 एकर देखील, पण त्याच्यापेक्षा वेट्टीच घेईल. कोण खातंय काय? लोकांना काही घेणं तर नाही माय बाबा. तुम्ही कसेही जगा आणि तुम्ही कसेही जगले तरी लोक नावच ठेवणार आहेत. कसेही जगा. तुम्ही गोरी बायको केली तरी लोक म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहायचं का? यांचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे. जीवन जगणं सोपं असतं रे. मरुदेव दादा, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो, देव सोबत आहे ना. मी काही करू शकत नाही. मागे पुढे उभा आहे. कशाला कोणाला खायचंय दादा? ही लोक आहेत. अहो एवढा सुंदर जरी सप्ताह गेला तरी लोक सगळ्या कमिटीला चांगलंच म्हणतील असं नसतंय. कोणी म्हणलं की नाही कोणेगावचा सप्ताह चांगला झाला ते म्हणा त्याचं काय असतंय, गावाचं घ्यायचं गावालाच द्यायचं. लोक आहे ती. तुकोबाराय म्हणले लोक जैसे ओक धरिता धरवे ना. यांचं तोंड म्हणजे धरलं तरी धरत. वाक्कारी इतकी घाण उपमा दिली लोकांच्या तोंडाला. आणि आहेच तेवढं. कोणी म्हणलं की नाही अहो त्या सप्त्यामध्ये शिवलीलाताई पाटलाचं कीर्तन आहे, ती म्हणणार आहे त्यानं ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे युस्त्र पोटात गोळा. काही गरज आहे का? अन्न राणी तू का बोलतो रे? बरं गरज नाही ना दादा. लय अवघड महाराज. स्वानुभव सांगते. लोक मी जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात ए नेवळ आठवत आहे नुसतंच उभं राहिलं त्याला काय कळा जाते. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला येत काय नाही नाचू नाचू चिरी होतो. मग करू काय? मी जर तुमचं ऐकलं ना मला कीर्तनच सोडावं लागेल बघा. मी विचार केला जाऊ द्या ह्यांनी सांगावं ना आपण नाचावं काय नटनटे आहे होय रे. परमार्थ तोच आवडे देवासी तो ऐका. लोकांचं ऐकून चालतच नाही हो दादा. ही लोक कसंही बोलतात. दारू पिली तरी आणि माळ घातली तरी कुठं. आणि विनंती बरं का माय बापा तुम्हाला सगळ्यांना, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरजच नाही. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक.
त्याला सांगा, तो ऐकेल. फक्त तो ऐकेपर्यंत संयम. आमचं काय झालंय, आज माळ घातली की उद्या महाराजां, परवा पाकिटच. थोडं पाकिट बी भेटतंय पण जरा येळ देता का नाही, थोडा द्या की. दादा इतकं बी येड्यावणी करू नका. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा येडा आहे का रे, पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. हो चुकलं का कणेरगावकर, चुकलं? काय चुकलं माझं का त्याचं? कुणाचं चुकलं? काय चुकलं ग? हा हेच चुकतं बघा आपल्या मायबापाचं. महाराज जरा संयम ठेवा. आणि इतकी म्हणजे कधी कधी इतकी घाई करतात ना लोकांना देव म्हणजे पिझ्झा वाटतो, ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटला पाहिजे. एवढंही मनतोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा संडी मार्ग. नका जास्त भानगडीत पडायचंच नाहीये माऊली आपल्याला. बरं, संयम ठेवावा हे ज्याला कळतं. आणि संयम ठेवतो कोण? जो खरा ज्ञानी. आपलं ज्ञान हे वरवरच आहे माऊली. ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं. इट इज पॉसिबल. अगदी कसं सायंटिफिकली सांगताय, आपण त्याला जेनेटिक म्हणतो. जेनेटिक म्हणजे अनुवंशिक, DNA मध्येच परवार्थ आहे. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे. माऊलींच्याच भाषेत तिथं अवलाद सिंहाचीच लागते, लांडग्याची चालत उघडी पडते. एरंडाचं झाड जेवढं लवकर वाढतं तेवढं लवकर मोडतं, त्याला जास्त वेळ नाहीये, कारण ते वाढतंही तेवढ्या जोमाने म्हणून मोडतंही तेवढ्याच जोमाने. लक्षात ठेवा. म्हणून घाई करू नका करू घाई. महाराज इथं प्राप्त काळ घडी आल्या विना तुकोबराय वर्णन करतात. तुका म्हणे नाही चालत तातडी, इथे घाई चालत नाही. थोडासा अंकुश लागतोच प्रत्येक गोष्टीवर, बंधन लागतंच. पोटापेक्षा जास्त खाल्लं की पचत नाहीच. पचत ज्ञानही नाही, पैसाही नाही, सत्ताही नाही. आणि चारच गोष्टीला माणसाला फार अहंकार. ज्ञान, सौंदर्य, सत्ता. ज्ञान, सौंदर्य, सत्ता आणि पैसा. चार गोष्टीचं फार फार गर्व महाराज लोकांना. प्रथमतः ज्ञान. मी पुन्हा एकदा, ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं. आता हे कसं शक्य आहे तर न्यायशास्त्र सांगतं, आत्मा हा ब्रह्मचैतन्य, निर्गुण निराकार आणि आत्म्याचं स्वरूप ज्ञान. आणि आत्म्याचं स्वरूप ज्ञान असल्यामुळे जसं मौलींच्याच भाषेत मोटकी ध्याकृती उमटे, निज ज्ञानाची पाठ फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. म्हणजे सूर्य उगवायच्या आधी प्रकाश येतो का सूर्य उगवल्यावर प्रकाश येतो? माऊल्या, सूर्य उगवायच्या आधी प्रकाश येतो का सूर्य उगवल्यावर प्रकाश येतो? नीट उत्तर द्या. उगवल्यावर का उगवायच्या आधी? मागून येतो का? नाही, तू मागूनच आलाय दादा, थोडा वेळ झाला यायला. पाठी उठत जा त्याच्यासाठी बरं का माय. काही तर बोलल्याच नाही. नको बाबा कशाला बोलू तुम्हाला. जे बोलले कमीत कमी ते हुशार तरी, मग खोटं का होईना आपलं, चुकलं का पण बोलले तरी. सूर्याच्या आधी प्रकाश येतो, सूर्य नंतर येतो. सूर्याचं स्वरूप आहे प्रकाश. मेन कोण आहे? मेन कॅन्डिडेट कोण आहे याच्यात? सूर्य आहे की नाही? पण सूर्याचं स्वरूप आहे प्रकाश. म्हणजे निर्माण कशापासून झालाय प्रकाश? सूर्यापासून. म्हणजे सूर्य हा मेन असून जसा आत्मा हा मेन आहे, तरी सुद्धा ज्ञान आत्म्याच्या आधी जन्माला येतं. जसं सूर्याच्या आधी प्रकाश येतो, आधी पहाट होते, सूर्य नंतर उगवतो. अगदी तसंच ज्ञान आधी जन्माला येतं, ज्ञानी नंतर जन्माला येतो. हे ज्याला कळतं तैसी दसेची वाट न पाहता आणि वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. पांडुरंग परमात्मा काही लेकरांना बाळपणीच सर्वज्ञान वरतो म्हणजे आशीर्वाद. चमत्कार वेगळा, आशीर्वाद वेगळा. चमत्कार सगळ्यांना करता येतो. जादू आहे, खरी नसते. जादू खरी आहे का? जादू खरी असते? एक खेळ असतो हाताचा, इकडे तिकडे केलं की आपल्याला वाटतं काय झाली जादू, पण ती खरी असते का? कल्पनेची बाधा, द्वैताची झाडणी, गुरुविना ज्ञान तया कैचे कीर्तन. हे अशी अवस्था आहे आमची. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भलत्या गोष्टी आहेत ज्या आम्ही स्वीकारल्या. मग याच्यावर विश्वास ठेवू नका. सत्य कायम लक्षात ठेवा. मग सत्य इथं काय? ज्ञान. कुणापासून? आत्म्यापासून. पण आत्म्याच्या आधी का? कारण भगवंताचा तो आशीर्वाद. आशीर्वाद म्हणजे त्या व्यक्त केली तपश्चर्या तुम्हाला पुरेपूर देणे म्हणजे आशीर्वाद. आणि आशीर्वाद असल्याशिवाय माणसाची प्रगती होत.
आमच्याकडे कमी आहे तरी आमची प्रगती आहे, त्याचं कारण आहे आमच्यावर कुणाची तरी कृपा आहे, कुणाचा तरी आशीर्वाद आहे, म्हणून आम्ही या व्यासपीठावर आहोत. आणि हा आशीर्वाद ज्याच्यावर आहे त्याचं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही. तो आशीर्वाद परमात्म्याचा, संतांचा आणि मातांचा. म्हणून पितृदोष लावून घ्यायचा, म्हणून गुरूंची सेवा करायची, म्हणून मंदिरात आशीर्वादासाठी, कृपेसाठी. आणि ज्याच्यावर कृपा झाली ते संत. काही काही लोकांवर कृपा होऊन सुद्धा ती टिकवता आली नाही, त्याचं कारण अहंकार. 14 विद्या 64 कला 1400 वर्ष वय चांगदेव महाराजाचं, तरी सुद्धा पत्रावर एकही शब्द लिहिता आला, कारण अहंकार. उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. कारण त्यांना कळलं माझं ज्ञान अहंकारासहित आहे, त्याच्यामुळं माझं ज्ञान खोटं आहे. ज्ञानोबरायांचं ज्ञान, त्यांचं वय जरी 16 असलं तरी ते ज्ञान फक्त 16चं नाही तर कुळानं कुळीचं आहे. जे मी जेनरेटिक म्हणते ना, जन्मोन जन्मीचं आहे. वेद पठन करणारं कुळ ज्ञानोबरायांचं, त्याच्यामुळे ते मूळचेच ज्ञानी आहेत. उपजता. एका वाक्यात सांगू ज्ञानोबरायांची व्याख्या. भगवंतापेक्षाही श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबराय म्हणावं. हे ज्ञानोबराय आहेत. आपले संत आहे ना माऊली, ज्या गजानन बाबांच्या जन्म सोहळ्यानिमित्त आपण हा सप्ताह करतोय, संत ओळखावे कसे माहित आहे का? ज्यांचं मन मोठं आहे आणि अहंकार कसलाच. महात्मा यस्य सहा इति महात्मा, महान आत्मा यस्य सहा इति महात्मा. ज्यांचं मनच मोठं आहे, हाणलं मारलं. बंबाजी बुवानी झाडाच्या साली काढाव्या तशा तुकोबारांच्या अंगाच्या साली काढल्या, काव्यरचना का करताय म्हणून. तरी आमचे तुकोबाराय त्यांचेच पाय दाबायला गेले. बाबा मारून मारून हातपाय दुखत असत्यान, दाबून देतो पण कीर्तनाला चला. एवढं मोठं मन फक्त संतांचंच असू शकतं. ज्या लोकांनी पायदळी अन्न तुडवलं माऊलींचं, ते ज्ञानोबाराय निवृत्तीदादाकडे मागणं मागतात. जे खळांची व्यंकटी तया सत्कर्मरती भूता परस्परे मैत्र जीवांचे. हे संत आहेत. आपली तशी अवस्था नाहीये. आपल्याकडे कोणी वरमाळ करून बघा, आपण त्याची मान मोडायला तयार असतो. नका रे, स्वाभिमान बाळगा ना. तुकोबारांनी सुद्धा बाळगला. तुकोबाराय म्हणले तुम्ही आज म्हणाल टाळ खोटे, तुम्ही आज म्हणाल बोंबलत फिरतोय, तुम्ही आज म्हणाल काय इठ्याच्या नादी लागलाय, तुम्ही आज म्हणाल मूर्ख आहे, पण एक दिवस असा येईल ज्यावेळेस मी इथं नसेल आणि तुम्ही म्हणाल धन्य मन विनय है लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला. धन्य मन विनय है लोकी लोका, धन्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला. शेवटी जाताना म्हणतात वैकुंठवासाला, धन्य मन विनय है लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला. तुम्ही म्हणाल भाग्यवान आहेत आम्ही की आम्ही तुकोबारायांना पाहिलं. काही काही माणसं म्हणतात भाग्यवान आहे आम्ही गांधीजीला पाहिलं. जुनी आता म्हणजे नसतील राहिले आता, पण काही काही माणसं, कारण फार जास्त काळ नाही आहे गांधीजींचा. काही काही माणसं म्हणतात मग माझा आजोबा त्यांच्यासोबत होते का नव्हते माहीत नाही, पण त्यांच्या काळात होते म्हणून एवढा गर्व. कळतंय ना? मग हे जे आहे ना, हा स्वाभिमान आहे. कशाचा? आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचं. कायम लक्षात ठेवा. तसं विनंती, स्वाभिमान बाळगा. आपल्या आईचा, आपल्या बापाचा. काय झालंय ना दादा, एकतर इतकं ॲटमॉस्फिअर बदललंय ना आजकाल कलियुगात. आम्हाला आमची माय सुद्धा आवडत नाही, आम्हाला बाकीच्या आया आवडतात. आमच्यात नऊवारीतली माय जमत नाही, जीन्समधली माय भारी वाटते आम्हाला. आपली नऊवारीतलीच लय भारी आहे माहिती आहे का. आपल्या भारतातली माय आणि आपल्या महाराष्ट्रातली माय कौतुक आहे मला माझ्या आईचं. अजूनसुद्धा माझी माय साबण संपलं ना तर फेकून देत नाही, नव्या साबणाला जुनं साबण लावते का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. असली मेंटॅलिटी कुठे भेटेल का तुम्हाला? हां, अजूनसुद्धा लुगडं फाटलं तर फेकून देत, गोदडी शिवती फेकत. हां, अजून सुद्धा दुडीत भाकरी नसली, ताटात चतकोर असली, दारात कुत्रं आलं ना तर माझी माय ताटातली चतकोर कुत्र्याला टाकती. स्वतः उपाशी मरल पण दारातनं कुत्रं सुद्धा उपाशी जाऊ देत नाही. हे वैभव आहे माझ्या महाराष्ट्राचं, कौतुक आहे मला माझ्या आईचं. आणि हे इथेच बघायला भेटेल बरं का. अजूनही आमच्या पोरं मायबाप मेल्यावर त्यांचं श्राद्ध घालतात.
अजूनही आमच्यात मायबापाची किंमत आहे बरं का दादा. तुम्ही तुमच्या आईला 5 स्टार नाही तर 7 स्टार हॉटेलला न्या आणि आईस्क्रीम खाऊ घाला, ती चमचे घरीच आणणार, गॅरंटी देते. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज नॉट अ लोअर क्लास, इट इज हाय क्लास. कारण तिला तिच्या नवऱ्यानं बापानं कमवलेल्या रुपयाची किंमत आहे, जाणीव आहे. ती लबाडीचा रुपया घेणार नाही, कष्टाचा रुपया वाया जाऊ देणार नाही. हे आई आहे माझे, मला कौतुक आहे त्याचं. डोक्यावर पदर घेतीन, कपाला कुंकू लावती म्हणजे काय अनस्टँडर्ड नाही, तीच स्टँडर्ड आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे, जे आजपर्यंत मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जमत नाही. उद्योजक स्वतः सांगतात, जे आम्ही आजपर्यंत करू शकलो नाही ती रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये दररोज करते, जे आम्ही आजपर्यंत करू शकलो नाही. व्यवस्थापन साधं नाही. आणि माय स्वतःला कमी समजत जाऊ नका, फार ताकद आहे तुमच्यात. हा फक्त तोंडाची ताकद जरा कमी करा, म्हणलं लय भारी आपण. हा तेवढी फक्त, दुसरं काही नाही. कौतुक आहे का माय तुमचं. आणि दादा तुम्ही वाईट नाहीत रे, कौतुक आहे मला माझ्या महाराष्ट्रातल्या भावांचं सुद्धा. अजून सुद्धा आमचा पोरगा दुपारपर्यंत कॉलेज करतो, दुपारनंतर लोकांच्या दुकानात कपड्याच्या घड्या घालायला जातो, लोकांच्या हाताखाली लेबर म्हणून राहतो, कष्ट करतो, स्वतःच्या कमाईनं कॉलेजची फी भरतो. आणि जेव्हा तो पोरगा स्वतःच्या कमाईनं खुर्चीवर बसून सह्या करतो, त्याच्या फाटक्या शर्टातला बाप जगातला सगळ्यात वैभवशाली व्यक्ती असतो. अरे वैभव आहे रे दादा तुमच्याकडे. अर्धा 1 इंच छाती कमी पडली ना 3:30-4ला उठतो, आख्या गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी. आज जी पोरं आळंदीला असतात ना दादा, सकाळची मधुकरी घेतात, दुपारी जात नाहीत, एकदाच मधुकरी मागतात. सकाळची मधुकरी संध्याकाळी त्या पत्र्यावर वाळू घालतात आणि ती वाळलेली चपाती दुसऱ्या दिवशी फक्त चटणीसोबत पाण्यासोबत खातात. आणि जेव्हा त्यांना व्यासपीठ मिळतं ना, हे माझ्या माऊलींची कृपा असते आणि त्यांच्या कष्टाचं फळ असतं. जेव्हा ते लाज सोडून धोत्र घालून इथं उभा राहतात, त्यांना चिडवणारे काही कमी नसतं. तुम्हाला काय वाटतं, आज एका पोराने जर धोतर घातलं आणि एका पोराने जर माळ घातली, 10 पोरं त्याला चिडवतात. बुवा झाला बुवा, धोत्र घाली तो, तुझं वय आहे का धोतर घालायचं. मग काय घालावं, साडी घालावं का. म्हणणं काय तुमचं. अरे तुम्ही नाही, तुम्ही का लोकाला देता. अरे दादा तुम्ही करा रे, कमी नाही येत दादा. तुम्ही पायाला हात लावून सांगते, आहार बदला, हा जरा माळकरी. आणि आजकाल हे जे वाढत चाललंय ना, हे बाईवर वाईट नजर टाकणं, हे बाया नाचवणं, बलात्कार, याचं कारण फक्त आहार आहे. बहिणी म्हणून पायाला हात लावून सांगते, कानाला हात लावते, चुकलं तर माफ करा. ज्यांनी 31 जानेवारीच्या पार्ट्या केल्या ना, बहीण आहे, अजून 4 वर्ष तुम्हाला बायको भेटणार नाही, गॅरंटी आपली. डोक्यातच घ्या तुम्ही फक्त. आणि खोटं नाही, शास्त्र लक्ष देऊन ऐका. जे बोकड तुम्ही खाल्लं ना, ते बोकड अशी जात आहे जे स्वतःच्या जन्मदात्या आईवर 3 महिन्याच्या आत नजर टाकतं. बोकड अशी जात आहे जे जन्मदात्या माईवर, जिनं जन्माला घातलंय त्या आईचा 3 महिन्याच्या आत भोग घेतं. स्वतःच्या आईवर घाण नजर टाकणारी जात खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील मला सांगा. आणि मग सांगा शाकाहार करायचा का नाही. आता जे खात नाहीत त्यांनीच वाजवल्या. आपण वाजवायचं असते, आपण हाणले ना आपण वाजवायचं. अरे मग कमीत कमी इथून पुढं खाणार नाही म्हणून तरी वाजवा नका रे. काही फरक पडत नाही त्याने. ज्या कोंबडीला खाता ना, ती कोंबडी स्थिर नाही आहे. तिच्या तोंडासमोर तुम्ही धान्य ठेवा तरी ती बाहेरच तोंड घालती. कळलं, त्यालाच कळलं. समजून घेत जा महाराज बरं का जरा. नका रे, कशासाठी. एखाद्याचा प्राण घेऊन आपलं पोट भरावं इतकी बेकार अवलाद आपली नाही आहे. फार सुंदर मातीत जन्माला आलोय आपण, फार सुंदर. छत्रपती शिवरायांच्या कुळात जन्मलेली माणसात आपण. पवित्र ते कुळ पावन, जत हरीच दास जन्म घेती, जत हरीच दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन, जत हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन, तो देश देते हरीच दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन, तो देश देते हरीच दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन, तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन, तो देश जेथे हरीचे दास जन्म. मग स्वाभिमानी आहोत आम्ही. आणि आम्ही तुम्हालाही सांगतो की व्हा स्वाभिमानी, पण अभिमानी नाही. नको. अहंकाराने रावणाला गाडलं, अहंकाराने चांगदेव महाराजांना गाडलं. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखदगत आहेत रामेश्वर शास्त्रींच्या. तरी सुद्धा अवस्था ऐका. तो किता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा.
पाया टाकावी आम्हा आरती तुकाराम. मस्त तुकोबरायांच्या चरणावर आहे, कारण तिथं नम्रता आहे. नम्र झाला भूता त्याने कोणीले आणता, त्याने कोणीले आणता, त्याने कोणीले आणता. नम्र झाला भूता त्याने कोणीले आणता, त्याने कोणीले आणता, त्याने कोणीले. नम्र झाला भूता त्याने कोणीले आणता, त्याने कोणीले. नम्र 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 झाला भूता त्याने कोणीले आणता, कोणीले आणता, त्याने कोणीले आणता. हे महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचते, तेथे लव्हाळे वाचते, तेथे लव्हाळे वाचते. महापूर झाड जाती तेथे लवाळे वाचती, तेथे लवाळे वाचती, तेथे लवाळे वाचती, वाचती, वाचती. आणि हे खरं आहे. सगळ्यात मोठे शिवभक्त रावण, पण अहंकार सगळ्यात मोठे अजूनही. आज तागायत रावणासारखे शिवभक्त झाले. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. अहो शिवभक्ती रोज 1000 कमा शिवपिंडीला 16 ते 18 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला. 6 ते 8 तास त्यांची पूजा चालायची. एके दिवशी चुकून 999 कमळ भरले. कुठेतरी चुकले असतील सेवक. पूजेतनं उठले नाही रावण, किंवा कुणाला आणायलाही नाही सांगितलं. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वे शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढे महान शिवभक्त, तरी सुद्धा आज लोक राक्षसच म्हणतात. कारण अहंकार. नका रे दादा, साधे नाही. भक्ती, ज्ञान, शक्ती, युक्तीनं परिपूर्ण आहेत रावण. सत्ता 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, अखिलंका सोन्याची, 33 कोटी देव बंदी करण्यात, नवग्राच्या पायरा, कुबेर राखणीला, गाढव ओळी, गजानन सटवी करी पाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. लंका कोणाची? बिका पाटलाची. कोणाची? हा, लंका कोणाची? हा, महादेवाची. लंका महादेवाची. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. कारण रावण हुशार आहे. शास्त्र, वेद, उपनिषद पाठ आहेत रावणाचे. असे मंत्र म्हणले रावणाने वास्तुशांतीचे. देव झाला खुश. आधीच बोळा महादेव, आधीच बोळे ना. शिव बोळा, नाथबाबा सांगतात ना, देव आधीच बोळा, त्यातनं खुश झाला. देव म्हणले हा हा रावणा, काय मंत्र म्हणलेत, काय मागायचं ते मागा. आजकाल कीर्तन झाल्यावर कोण म्हणतच नाही. कसलं भारी कीर्तन केलं, काय मागायचं ते मागा. मग तेव्हापासूनच बंद झाला असं मागायचं. कारण जगातला पहिला पुजारी ज्यांनी वास्तुशांतीच्या बदल्यात बंगलाच मागितला. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. वास्तुशांतीला आले ना, बंगलाच घेऊन गेले. काय रावण म्हणले, देवा एवढाच पुळ काय द्यायचा, तर अख्खी लंका होती कोणाची, झाली कोणाची? युक्ती. टिकली का? अहंकार. कळतंय ना. मग ज्याचं अहो एवढं टिकलं नाही, आपलं टिकत असते. हाय काय आपल्याकडं? तरी विचार करी जवळ काय आहे आपल्याकडं. ह्या बायका सुद्धा मरणाचं वरडत्यात. तुम्ही म्हणून तुम्हीच नाही, ही सुद्धा भांडणात म्हणते, माझा बाप काय भिकारी नव्हता, तुझ्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी. होय ग माय. पण कसं वाटतं तुम्हाला? माझ्या तुकोबरायची बायको सावकाराची पोरगी, पुण्याचं सासर तुकोबरायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस आहे तुकोबरायच्या सासऱ्याचा. किती एकर? किती? 3500 एकर. किती? फक्त ऊस आहे, बाकीचे पिकं सोडा. आपला 1.25 एकरच आहे. त्यो बी पेटन. जरा राम राम घालीचं जरा गावात लोकाला. 3500 एकर ऊस आहे. 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत. किती? 1425.